नमस्कार मित्रांनो. पारू 10 जानेवारी भागामध्ये अनुष्का रूममध्ये जाते. तिची खूप तणफण चालू असते. तिला आठवतं आदित्य बोललेला असतो, अनुष्का तू का खोटं बोललीस? की पारू तुला बोलली की तिला ब्रँड ॲम्बॅसेडर पद नको आहे. हे बघ अनुष्का, हे मला अजिबात आवडलं नाही. ती म्हणते आदित्य मी सगळं ठीक करेल. तो नाही, तू आईकडं जायचं आणि खरं खरं सांगायचं की पारू तुला असं काही बोललेलं नाही आणि तुला हे करावंच लागेल. अनुष्का दात खात म्हणते, पारू पारू पारू, आदित्यपासून आणि घरापासून मी पारूला तोडण्याचा खूप प्रयत्न करते, पण काही केल्या ही तुटतच नाही आहे. मी याला खूप हलक्यात घेतलं. दिशा बरोबर बोलली होती. ती जरी मुलकन्नी असली तर साधीसुधी नाही, ती खूप हुशार आहे. आता त्या आईल्यासमोर जावं लागेल आणि सगळंच कबूल करावं लागेल आणि मग मीच खोटारडी ठरेल. पण काय करू मी? असं केलं नाही तर आदित्य माझ्याशी बोलणार नाही आणि यामुळे मी अगरची सून होणार नाही. आणि तसं झालं नाही तर किर्लोस्कर कसे संपणार? डोक्याला हात लावत म्हणते, अरे यार काय करू मी आता? पारूची जिरवता जिरवता माझीच जिरली. मारुती म्हणतो, पारू आवरलं का? आईला मॅडमकडे जायचं, त्यांचा निरोप घ्यायचा आणि लगेच गावाकडे निघायचं. गणी म्हणतो, बा मी ताडीशिवाय नाही राहू शकत. मारुती म्हणतो, मग तुझी पण बॅग भर. पारू म्हणते, गणी तू इथंच राहा. हे बघ तुला शिकून मोठं व्हायचं ना, आदित्य सरांसारखं, प्रीतम सरांसारखं. तू जर गावाकडं आला तर तुला शिकता नाही येणार. गणी म्हणतो, तायडे पण तुझ्याशिवाय नाही करमणार. पारू खूप समजावते पण गणी काय ऐकत नाही. मारुती म्हणतो, बास आता इथं कोणीच राहणार नाही. पारू सगळं सामान भरते आणि सगळ्या खोलीवर नजर टाकते. हे बघून मारुतीच्या डोळ्यात पाणी येतं. किर्लोस्कर हॉलमध्ये असतात पण आदित्य काय येत नाही. त्याला सारखं अहिल्याचं बोलणं आठवतं. तो तारे यार, आई पारूवर अन्याय कशी करू शकते? आजपर्यंत आई अशी कधीच वागली नाही. तिने माझ्यावर हात उचलला त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण हात उचलला ते कारण चुकीचं होतं. मला हेच कळत नाही मी पारूसाठी काय करू? हे जे झालं ना ते फक्त अनुष्कामुळे आणि मी तिला कधीच माफ करू शकणार नाही. पारू, गणी आणि मारुती किर्लोस्कर मेन्शनमध्ये येतात. गणीच्या डोक्यावर पेटी असते तर पारूच्या हातात बकरी. मारुती गणीच्या डोक्यावरची पेटी खाली घेत म्हणतो, पारू आणि गणी गावाकडे निघालेत. आईला म्हणते, मी कुणालाही जायला सांगितलं नाही. पारूकडे बघत म्हणते, पण मी कुणाला थांबवणार पण नाही. पारू बकरी गणीकडे देते आणि सगळ्यांना नमस्कार करत असते. दामिनी हसते आणि म्हणते, पारू आता गावाकडेच राहा, इकडे यायची काही गरज नाही. मनात म्हणते, बरं झालं एकदाची गेली ही. कमाल या अनुष्काची, एका मिनिटात बाहेर काढली. प्रियाच्या डोळ्यात पाणी येतं. ती मिठी मारत म्हणते, पारू. पारू आता आदित्यच्या रूमकडे बघत असते पण त्याचा निरोप घ्यायची तिची काही हिंमत होत नाही. पारू, गणी आणि मारुती निघून जातात. श्रीकांत म्हणतो, आईल्या तू पारूला गावाकडे जाऊच कशी देऊ शकते? आईल्या म्हणते, श्रीकांत या वयामध्ये मैत्री आणि प्रेमाची रेषा खूप धुसर असते. पारू ह्या घरची मुलगी होऊ शकते, ती आदित्याची मैत्रीण होऊ शकते, पण पारू ह्या घरची सून कधीच होऊ शकत नाही. काही होण्याच्या आधी पारूने इथून जावं असंच मला वाटत होतं. खरं तर पारू घराबाहेर पडते. ह्या गोष्टीने अनुष्काला खूप आनंद होतो, पण नंतर मात्र जाम टेन्शन येतं. ती मनात म्हणते, ही कसली दुविधा? पारूला घराबाहेर काढण्यासाठी एवढ्या दिवसापासून प्रयत्न करते आणि आज घराबाहेर गेली तर मी आनंद पण नाही साजरा करू शकत, कारण आदित्य बोलला की मला अहिल्याला खरं खरं सांगावंच लागणार. आता काय करू मी? तुम्हाला काय वाटतं? अहिल्याचे विचार योग्य आहे की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.